पुण्यात राहतो. जर तुम्ही तळजाईला फिरायला येत असाल तर इथे तळजाईच्या टेकडीच्या जवळ एक सुंदर स्नॅक्स सेंटर आहे. त्याचं नाव आहे हरिओम स्नॅक्स सेंटर. मसाला डोसा आता आलेला आहे. आता आपण खाऊन बघूया. नाही हे हातानेच खायला पाहिजे. त्याची ती हातानेच खायची जी मजा आहे ना ते आपण हाताने खाऊया. आता मी चटणी खाऊन बघते. बाय द वे सगळीकडच्या चटणी आणि सांबाराची चव वेगवेगळी असते. बायकांना तुम्हाला पटतंय ना? पटत असेल तर नक्की कमेंट्स करा. खा गं म्हणजे वडा खा ना. इडलीचा डेमो झाल्या पण सगळ्यांना वाटेलच ऑल टाईम फेवरेट असतात इडली काय वडा काय. आणि अजून एक सांगू का तुम्हाला इथे काय स्पेशालिटी आहे? ही इडली जी आहे एवढी सुंदर ती 200 रुपये शेकडा. एवढी स्वस्त इडली आणि छान इडली कुठेच मिळत नाही पुण्यामध्ये. नक्की या, नक्की ऑर्डर करा. सुंदर इडली आहे. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही देऊच तुम्हाला. काहीच प्रश्न नाही आहे. दादा का तू वडा मी किती वेळ गरम वडा हातात ठेवलाय. कारण अर्थातच प्रेक्षकांनाही कळत असेल की फूड टेस्टिंग करायचं म्हटलं ते गार होतं. जास्त गार खावं लागतं तुला बरे पण गरम आहे ना? गरम आहेच. आणि ते असं भाजी जी काय वड्याची बनलेली असते आणि वडाप्रेमींना हे ठिकाण नक्की आवडणार आहे. वडा म्हटला की तो खमंग आणि खुसखुशीत आणि असा मस्तच असला पाहिजे. आणि मेन त्याचं सारण विचार सगळा गेम होते. इथे जर इडली ऑर्डर करायला लागतं तर गरम गरम वडापाव पण टाकायचा. आणि त्यांच्याकडे पावभाजी सुद्धा मिळते. मोठ्या ऑर्डर्स पण ते घेतात. तर इतक्या दिवस आपलं चॅनल बघताय, सबस्क्राईब करताय, शेअर करताय, लाईक करताय. पण आपल्या टीम मेंबरमधला एक मेंबर आहे स्वानंद. आता आपण स्वानंद आहे त्याला मिल्कशेक तो घेतलेला आहे त्यांनी. तर त्यालाच विचारूया आपण की तो मिल्कशेक कसा आहे. एक नंबर आहे. सो असं सगळं आहे बेसिकली. सो तुम्ही असंच बघत राहा आमचे सगळे व्हिडिओ आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. दॅट सेम. आणि या थँक्यू फॉर बिंग द पार्ट ऑफ दिस फॅमिली. लेट्स टेक दिस कम्युनिटी ऑन नेक्स्ट लेवल. आणि असंच एक्सपेरिमेंट आपण करत राहू. आणि स्वानंद ऐक, त्यांना ना अजून काय हवंय बघण्यासारखं? कुठली खाऊ गल्ली, तुम्हाला कुठला कंटेंट स्पेसिफिकली आम्ही कव्हर करावा, कुठल्या टाईपच्या गोष्टी कराव्या, एखादा पर्टिक्युलर जागा असेल किंवा काय तुमचे काही रेकमेंडेशन असेल तर प्लीज आम्हाला ते सांगा. अँड वी वुड लव्ह टू ट्राय आवर बेस्ट की ज्याच्यामुळे आम्ही थँक्यू सो मच. इडली, डोसा, वडा मस्तपैकी खाल्लेला आहे. आणि आता ज्यांच्या हॉटेलमध्ये आपण खाल्लेला आहे ना त्यांचे ओनर ते आता आपल्याशी बोलणार आहेत. नमस्कार. त्यांचं नाव आहे अभिषेक. सिंहगड रोडला हरिओम नावाचं हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये आपण मस्तपैकी खाल्लेलं आहे. आता आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. नमस्कार. मला सांगा तुमचं हे जे कन्सेप्ट आहे इडली किंवा डोसा किंवा काय, तर त्याची तुमची काय कन्सेप्ट आहे किंवा काय आहे ते मला सांगू शकाल का? ॲक्च्युली इडली हा व्यवसाय आपला खूप जुना आहे. आपण जवळजवळ 30 ते 35 वर्ष झाली अराउंड फक्त इडली व्यवसाय करतो. आता त्याच्याबरोबर आपण सगळं हे बाकीचे सर्व काही चालू केलं आहे. तो इडलीला आपल्याला पीठ वगैरे तयार करण्यासाठी थोडासा वेळ लागतो. सो आपल्याला त्याची ऑर्डर जी घ्यायची असते ती आपण 1 ते 2 दिवस आधी घेतो. कारण की जेणेकरून तुमचं जे प्लॅनिंग असतं ते पण फेल नाही गेलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण थोडंसं आधी ऑर्डर द्यायला लावतो तुम्हाला. आणि ते आम्हालाही नाही म्हणायला आवडत नाही. त्याच्यामुळे आम्ही सांगतो प्रत्येकाला 2 दिवस आधी ऑर्डर देत चला.
असं आहे 200 रुपये शेकडा इडली, फक्त इडली आहे आपल्याकडे. काय म्हणता? हो. आणि त्याच्यानंतर ना 150 रुपये किलो चटणी बर. आणि 120 रुपये किलो सांबार. म्हणजे पॉकेट फ्रेंडली आहे सगळं. हो. एकदम. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही 100 इडली घेतली आणि नुसती जर चटणी घेतली तर तुम्हाला कमीत कमी त्याला 1.5 किलो आमच्या अंदाजानुसार लागते तुम्हाला चटणी. बर. आणि जर सांबार आणि चटणी दोन्ही घेतलं बर. तर त्याला लागतं 4 किलो सांबार बर. आणि 1 किलो चटणी. बर. सो ते तुम्हाला पूर्ण कोंबो होऊन जातो तुमचा, बर. की जेणेकरून तुम्हाला कमी नाही पडत आमच्या दृष्टीने तरी. ओके. असं असतं ते आमचं. मग तो कॉम्बो साधारण किती रुपयापर्यंत पडतो आपल्याला? अराउंड 830 850च्या आसपास जातो. हा, म्हणजे काहीच प्रश्न नाहीये म्हणजे तो. हो. ओके. बरं, आता मला सांगा की त्याच्यासोबत आपल्याकडे बाकीचे पण स्नॅक्स आयटम चालू केलेले आहेत आपण सगळे. ओके. ओके. आपले तुम्ही टेस्ट केलेच आहेत, हो, वडापाव, अतिशय फ्राईज, छान आहे. हो. सँडविच वगैरे सगळं आहे हो, आपल्याकडे. हो, हो. हो. आहेच. बरं, आता सांगा तुमचं एकच इथेच आहे का कुठे अजून ब्रांच आहे तुमची? आता आपली ही एकच आहे. जे सदाशिव पेठ होतं तिथे सदाशिव पेठ होतं पहिले आपले, बर. पण तिथं आता रिडेव्हलपमेंटचं काम चालू आहे. ओके. सो तिथं आता अवेलेबल नाहीये दुकान. ओके. ते बर, बर. इन फ्युचर चालू होईल. बर. पण आता आपलं इथे सिंहगड रोडला चालू आहे हिंगण्यामध्ये. नक्कीच. बरं, आता शेवटचा प्रश्न, तुमच्या दृष्टीने सुख म्हणजे काय असतं? कस्टमरने दिलेली प्रतिक्रिया जी आम्हाला एकदम सुखकारक असते, की त्या ॲक्च्युअलमध्ये आम्ही जेव्हा बिझनेस चालू केला तेव्हा आम्हाला भरपूर जण म्हटले की तुम्ही पॅम्पलेट वाटा, हे करा ते करा. म्हटलं आम्हाला त्याची गरज नाही वाटत. जे माउथ पब्लिसिटी किंवा कस्टमर जे सांगतील त्याच्याने आमच्याकडे कस्टमर आलेले आम्हाला जास्त बेनिफिट जास्त होईल. आणि रिपीट त्याच्यामुळे होत आम्ही जातात. आत्तापर्यंत एकदाही आम्ही ॲडव्हर्टाईज केली नाही, काहीच केलेलं नाही आत्तापर्यंत. फर्स्ट टाइम व्हिडिओ बनवायचा पण प्रोग्राम आम्ही फर्स्ट टाइम केला आहे हा सगळा. चालेल. नमस्कार. धन्यवाद.